बायको सतत मिठाईच्या दुकानात जायची. कारण समजताच नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथील हे प्रकरण आहे. जखनी येथील BRC समोर असलेल्या मिठाईच्या दुकानात एक महिला सतत जात होती. 3 मुलींची आई अन्नू जखनी BRC समोरील चहा आणि मिठाईच्या दुकानात दररोज जात असायची. यावेळी तिची रस्त्यावरील एका विक्रेत्याशी नजरानजर झाली. त्यानंतर ती त्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की जुलै महिन्यात ती घरच्यांना न सांगता आठवडाभर पळून गेली. नातेवाईकांच्या मध्यस्थीने ती सासरच्या घरी आली. 29 ऑगस्टच्या रात्री ती तिच्या 3 मुली आणि पतीला सोडून पुन्हा पळून गेली. पतीने अन्नूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ती सापडली नाही. प्रेमात अडथळा नको म्हणून तिने मुलींपासून सुटका करून घेण्यासाठी तिने त्यांना ठार मारण्याचं ठरवलं. कुटुंबाच्या तत्परतेमुळे 2 मुलींचा जीव वाचला, पण एका मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पतीने पत्नी, मेव्हणा आणि इतर नातेवाईकांविरुद्ध बुरकुडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलीस अन्नूचा शोध घेत होते. पाळत ठेवत अन्नूचे ठिकाण रेल्वे स्थानकाच्या आसपास सापडले. तिथून तिला अटक करण्यात आली. तारावती पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणाले की पाळत ठेवलेल्या माहितीवरून अन्नूला अटक करण्यात आली आहे. चौकशीत तिने प्रियकराच्या सांगण्यावरून आपल्या 3 मुलींना मारण्याचा प्रयत्न केल्याचे कबूल केले.